पंढरपूरमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटलांकडून चालू गळीत हंगामासाठी 3500चा भाव जाहीर। इतर नेत्यांनी हाच भाव द्यावा। शेतकऱ्यांची मागणी। माढा मतदारसंघातील साखर सम्राटांचे धाबे दणाणले। विदर्भात राष्ट्रवादीच्या 10 नाराज जिल्हाध्यक्षांची नागपुरात बैठक। मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना महत्त्व देत नाही, दौऱ्यांची माहिती देत नाही। जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची प्रतिक्रिया। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसोबतची बैठक संपन्न। गोदावरी नदी प्रदूषणासह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बाबत राज्यपालांकडून बैठकीतून आढावा। राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे मंत्री छगन भुजबळांची पाठ। नियोजित कार्यक्रमांमुळे भुजबळ आले नसतील, दादा भुसेंची प्रतिक्रिया। युवराज्ञी येसुबाई यांच्या कोकणातील स्मृतीस्थळासाठी आमरण उपोषणाची हाक। येसुबाईंच्या घराण्यातील सुहास राजे शिर्के आणि सरपंच यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची उंची ठरवण्यासाठी धोरणात बदल। तज्ञ समितीची शिफारस। 15 दिवसात घोषणेची शक्यता। नागपूर वेधशाळेकडून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जाहीर, तर नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट। गडचिरोलीच्या भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर। 100हून अधिक घरं आणि दुकानं पाण्याखाली। गडचिरोली आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार। पुढील 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। नेरळच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी 3 संशयित ताब्यात। घरातील मालमत्ता वादातून हत्या झाल्याचा संशय। संशयित आरोपी दृश्यम सारखे चित्रपट पाहत असल्याचं चौकशीतून समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।